कुणी आपल्याला पाणी मागितलं की आपण लगेच देतो, कारण पाण्यासारखं दुसरं पुण्य नाही असं म्हणतात. पण हेच कर्तव्य पार पाडणं वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला चांगलंच भोवलं. चित्त्यांना पाणी पाजल्यानं आता त्याच्याच तोंडचं पाणी पळालंय. नेमकं घडलंय तरी काय, पाहूया. पिलंद आम्ही माणुसकी अजून जिवंत आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे. तळपत्या उन्हात, उजाड माळरानात पाण्याच्या शोधात असलेल्या चित्त्यांना पाणी पाजण्याचं पुण्य या प्राणीमित्रानं बांधून घेतलं. हा व्हिडिओ मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील एका गावातला असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनीच या तरुणाचं कौतुक केलं, पण त्याचं हेच पुण्याचं काम त्याला अडचणीत आणेल याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. होय, त्याच्या या कृतीमुळं त्याचं कौतुक करण्यापेक्षा त्याच्यावर कारवाई झाली आहे. कारवाईचं कारण पाहण्याआधी हा तरुण कोण आहे ते आपण पाहूया. या तरुणाचं नाव सत्येंद्र नारायण गुर्जर. तो वनविभागाचा ड्रायव्हर आहे. तसं बघायला गेलं तर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर वन्य प्राण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. त्याच भावनेतून या ड्रायव्हरनंही चित्त्यांना पाणी पाजलं, पण आता त्याच्याच तोंडचं पाणी पळालंय. चित्त्यांना माणसाच्या सहवासाची सवय लागेल आणि ते नागरी वस्तीच्या जवळच राहू लागतील अशी भीती वनविभागाला वाटते. त्यामुळेच त्यांनी या ड्रायव्हरवर कारवाई केल्याचं स्पष्ट केलंय. भुकेल्याची भूक आणि तहानलेल्याची तहान जाणणं हे पुण्याचं काम आहे असं आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण कदाचित या वनविभागाला याचा विसर पडला असावा. माणूस झाला काय किंवा प्राणी झाला काय, तहानलेल्याला पाणी पाजलंच पाहिजे. वनविभागाचा कर्मचारी म्हणून त्याची चूक झाली असेल, पण माणूस म्हणून त्यानं सर्वांचीच मनं जिंकली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.